नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. मंगळवारी आपल्याला दिव्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे. तुम्ही ही वस्तू दिव्यात टाकल्यानंतर फक्त 3 तासांमध्ये चमत्कार होईल. सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळेल. आपल्या घरामध्ये धन संपत्ती पैसा हा वाढेल. आर्थिक अडचणी दूर होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. असा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय का करायचा आहे, तर आपल्याला हा उपाय आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे. जर आपण कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल किंवा मोबदला मिळाला आणि आपल्याकडे पैसे आले परंतु आलेला पैसा हा आपल्याकडे टिकत नसेल, कोणत्या कारणातून पैसा हा घरातून बाहेर जात असेल आणि यामुळे आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल, पैशांच्या अडचणी आल्यामुळे आपल्याला एखादं कर्ज घ्यावं लागलं असेल, मग हे कर्ज गाडीचंही असू शकतं, घराचंही असू शकतं, जमिनीचं असू शकतं किंवा इतर कुठल्या कारणासाठी तुम्ही हे कर्ज घेतलेलं असेल आणि या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय आपण केला तर आपल्याला कर्ज फेडण्यासाठी योग्य तो मार्ग मिळतो. यामुळे आपलं कर्ज हे लवकरात लवकर फिटलं जातं. त्याचबरोबर आपल्या घरात लक्ष्मी टिकत नसल्यामुळे आपल्या घरामध्ये संपत्ती वाढत नाही. तर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये संपत्ती वाढायला सुरुवात होईल आणि हळूहळू सर्व आर्थिक अडचणी आपल्या यात दूर होतील. उपाय तुम्हाला मंगळवारच्या दिवशी करायचा आहे. उपाय कसा करायचा आहे ते आपण आता पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मंगळवारच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो त्या दिव्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. वेगळा दिवा घेण्याची तुम्हाला गरज नाही. सकाळी तुम्ही देवपूजा केली की ज्या दिव्यामध्ये आपण तेल घालतो किंवा तूप घालतो त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे. हळदीचा संबंध थेट गुरुशी आहे आणि जर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असेल तर आपल्याला कधीही पैशांच्या अडचणी येत नाही. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपायांमध्ये हळद वापरतो तर लक्ष्मी नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होते. म्हणून आपण आपल्या देवघरामध्ये जेव्हा सकाळी दिवा लावतो तेव्हा त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे. मग हा दिवा तुम्ही तेलाचाही लावला तरीही चालेल, तुपाचा लावला तरीसुद्धा चालेल. प्रत्येक मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्या दिवे लागण्याच्या वेळेला आपण आपल्या देवघरामध्ये पुन्हा दिवा लावतो. तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड आणि एक वेलची ही मंगळवारच्या दिवशी टाकायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही टिकून राहते. आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि स्थायी स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते. मंगळवारच्या दिवशी हे उपाय करायला अतिशय महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर पहा, जर तुमच्या मागे सतत वाईट संकट लागलेले असेल, सतत वाईट अडचणी तुमच्यावरती असेल, तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट चांगली घडत नसेल तर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला जे काळे उडीद असतात त्या उडदाच्या बिया टाकायच्या आहे. असं केल्याने सर्व वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या आयुष्यातून निघून जातात आणि साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते. तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला 11 पिंपळाची पानं घ्यायची आहे. ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहे. ही पानं तुम्ही धुतल्यानंतरनं थोडंसं चंदन घ्यायचं. चंदन घेतल्यानंतरनं थोडंसं पाणी टाकून त्याची एक पेस्ट बनवायची आणि यानंतर पिंपळा झाडाची काडी घ्यायची आहे आणि या 11 पानावरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे.
त्यानंतर ही पानं जी आहे तर ही हनुमानांच्या चरणी जाऊन तुम्हाला अर्पण करायची आहे। असं केल्याने व्यक्तीच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि हा अनुभव आपल्याला फक्त 3 तासांमध्येच येतो। म्हणून तुम्ही इच्छापूर्तीसाठी हा उपाय नक्की करा। मग तुमची इच्छा कोणतीही असू शकते, धनप्राप्तीबद्दल असेल, नोकरी प्राप्तीबद्दल असेल, कर्जमुक्तीबद्दल असेल किंवा शारीरिक मानसिक तुमची कोणतीही इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता। त्याचबरोबर मंगळवारच्या दिवशी अंघोळ केल्यानंतरनं गाईला चपाती आवर्जून खाऊ घाला। गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव वास करतात आणि साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक या गाईला मानलं जातं। या दिवशी आपल्याला गाईला चपाती खाऊ घातल्याने 33 कोटी देवांची कृपा प्राप्त होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। त्याचबरोबर या दिवशी एक नारळ घेऊन आपल्या स्वतःवरून जर आपण फिरवला म्हणजे डोक्यावरून वळवून घेतला आणि हनुमानाच्या चरणी जर अर्पण केला तर असं म्हटलं जातं की या उपायाने आपल्या घरामध्ये संपत्ती वाढत असते। फक्त 3 तासांमध्ये आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते, श्रीमंतीचा योग हा सुरू होतो। तर हा एक उपाय देखील तुम्ही मंगळवारी करू शकता। मंगळवारच्या दिवशी कर्जमुक्तीसाठी ओम हनुमते नमः या मंत्राचा जर तुम्ही 108 वेळा जप केला तर त्या व्यक्तीवर साक्षात भगवान हनुमानांची कृपा होते आणि सर्व प्रकारच्या कर्जातून त्या व्यक्तीची मुक्तता होते। म्हणून तुम्हाला सांगितलेले उपाय आवर्जून मंगळवारी करायचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।